सणासुदीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आपण घराची खास सजावट करतो. आपण रोज देवासमोर तुळशीसमोर रांगोळी काढतो. प्रामुख्यानं सणासुदीला घराच्या दारापुढे आवर्जून रांगोळी काढली जाते. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये राहणारे भदे काका हे गेल्या 35 वर्षांपासून पुण्यातील विविध मंदिरात भल्या पहाटे रांगोळी काढून नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देतात. पिंपरी चिंचवडमधील भदे काका हे उत्तम रांगोळी काढतात. लहानपणापासून त्यांना रांगोळी काढण्याची आवड आहे. रांगोळीची परंपरा हडप्पा संस्कृतीशी संबंधित आहे असं मानलं जातं. तसेच रावणाचा वध केल्यानंतर भगवान श्रीराम आणि सीता अयोध्येमध्ये परतल्यावर अयोध्येतल्या नागरिकांनी घराच्या दारासमोर रांगोळी काढून दिवे प्रज्वलित करून आनंद उत्सव साजरा केला होता. तेव्हापासून ते आजपर्यंत नागरिक आपल्या दारामध्ये रांगोळी काढून सणवार साजरे करतात. यामुळे भदे काका हे याच रांगोळीतून समाजातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देतात. रांगोळी हा मला आवडती सेवा आहे. मी ती कमीत कमी 30-35 वर्ष आले मनापासून करत असतो. मला कुठलीही रांगोळी 5 ते 10 मिनिटात मी तिथं आकारात साकारतो आणि ही मोरयाची कृपा माझ्यावर आहे. त्याच्यामुळे मी खूप समाधानी आणि मला खूप म्हणजे मोरयाच्या कृपेने सर्व काही प्राप्त झालेलं आहे. आपणही मोरयाची सेवा करा आणि सर्व प्राप्त करा. मंगलमूर्ती मोरया. महानगरपालिका सकळ जनांची माता. आपण सर्वजण करू आता माननीय महापौर आयुक्त सांगतील स्वच्छतेची गाथा. आपण सर्वजण करू आता कचऱ्याचे वर्गीकरण. आता खरोखरच आपण निर्मळ उद्देश की स्वच्छता आहे तिथे परमेश्वर आहे. आपणही आपल्या कमीत कमी आपला परिसर स्वच्छ ठेवला तर आपल्या गल्लीला, आपल्या देशाला, आपल्या गावाला, आपल्या महापालिकेला एक अनमोल सिंहाचा वाटा, खरुताईचा वाटा म्हणलं तरी चालेल. जय हिंद, जय भारत. सर्वात जास्त वावर असणारा परिसर आपण सकाळी उठून स्वच्छ केला पाहिजे. त्यानंतर सडा रांगोळी ही काढणं गरजेचं आहे. गेल्या 35 वर्षापासून भदे काका हे पिंपरी चिंचवडमधील मोरया गोसावी मंदिर तसेच या परिसरातील अनेक मंदिरं या ठिकाणी रांगोळी काढतात. 2 ते 5 मिनिटांमध्ये ते सुंदर अशी रांगोळी काढतात. स्वच्छ सर्वेक्षणासाठी पुण्यासह पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं कंबर कसली आहे. आपलं शहर प्रत्येकानं स्वच्छ आणि सुंदर ठेवावं हा यामागचा उद्देश आहे. घरातील प्रत्येकानं स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन स्वच्छ सुंदर सर्वेक्षणामध्ये आपल्या शहराचं नाव व्हावं यासाठी प्रयत्न करावेत असं देखील त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना म्हटलं. शिवानी धुमाळ, न्यूज 18 लोकल, पुणे.